नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे पेनफुल डिलाइट्स या माझ्या चॅनलवर. आज आपण घेऊन आलो आहोत एकदम खास मार्गशीर्ष उपवास स्पेशल रेसिपी शिंगाड्याच्या पिठाची खमंग भजी. बघायला कुरकुरीत, खायला मऊ आणि चव मात्र अशी की एकदा खाल्ल्यावर थांबवताच येणार नाही. उपवासात खायला काहीतरी झटपट आणि टेस्टी हवं असेल तर ही भजी नक्की ट्राय करा. चला तर मग लगेच सुरू करूया ही स्वादिष्ट रेसिपी शिंगाड्याच्या पिठाची भजी. भजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप शिंगाड्याचे पीठ, 3 मोठे चमचे चिरलेली कोथिंबीर, 1 मोठा किसलेला बटाटा जो मी पाण्यात किसून ठेवला आहे जेणेकरून तो काळा होणार नाही, आवश्यकतेनुसार पाणी, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 3 मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट, 1 छोटा चमचा जिरे, चवीनुसार मीठ, 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर. सर्वात प्रथम आपण एका भांड्यामध्ये 1 कप शिंगाड्याचे पीठ घालूया. आता यामध्ये चवीनुसार मीठ, 1 छोटा चमचा जिरे, 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 3 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालूया. आता यामध्ये 3 मोठे चमचे चिरलेली कोथिंबीर घालूया. आता यामध्ये किसलेला बटाटा घालूया. यामधले सर्व पाणी काढून घ्यायचे आहे. आता हे सर्व मिश्रण हाताने एकजीव करूया. आता यामध्ये थोडे थोडे पाणी घालून हे पीठ एकजीव करायचे आहे. जसे आपण कांदा भजीसाठी पीठ भिजवतो तसेच पीठ भिजवायचे आहे. आता हे पीठ थोडे घट्ट झाले आहे. आपण याच्यामध्ये थोडे पाणी घालूया. मी इथे 1 मोठा चमचा पाणी घातले आहे आणि पीठ भिजवत आहे. आता हे पीठ व्यवस्थित भिजले आहे. एवढी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. आता भजी तळण्यासाठी आपण कढईमध्ये तेल गरम करूया. या भज्या कमी आचेवरतीच तळायच्या आहेत, नाहीतर त्या बाहेरून शिजतील आणि आतून कच्च्या राहतील. आता तेलाचे बुडबुडे कमी झाले आहे. आपण भजी पलटवून घेऊया. ही भजी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे. यामध्ये बटाटा असल्यामुळे ही भजी बाहेरून कुरकुरीत दिसते. आता आपली भजी तळून झाली आहे. आपण तिला बाहेर काढूया. आता आपण दुसरी बॅच घालूया. अशा प्रकारे तेलातले बुडबुडे कमी झाले की आपल्याला भजी पलटायची आहे. या भज्या होत आहे तोपर्यंत आपण उपवासाची चटणी करूया. चटणीसाठी आपल्याला लागणार आहे 1 कप ओले खोबरे, 1 मिरची, चवीनुसार मीठ, 1 मोठा चमचा साखर, 2 मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर आणि पाणी. सर्वात प्रथम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, खवलेले ओले खोबरे, शेंगदाण्याचा कूट, 1 हिरवी मिरची, साखर, मीठ हे एकत्र करूया. आता यामध्ये 3 मोठे चमचे पाणी घालूया आणि मिक्सरला बारीक वाटून घेऊया. ही बघा आपली चटणी तयार आहे. तर मंडळी, या मार्गशीर्ष उपवासात ही भजी नक्की करून बघा. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ अशी ही भजी छान लागते. त्याचसोबत ही उपवासाची चटणी भजी सोबत खूप छान लागते. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये कळवा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.